ಗುಡ್ ಆಫ್ಟರ್ನೂನ್. ಕರ್ನಾಟಕ ಶಾಲಾ ಪರೀಕ್ಷೆ ಮತ್ತು ಮೌಲ್ಯನಿರ್ಣಯ ಮಂಡಳಿ ಇವರು ಏನಪ್ಪ ಅಂದರೆ ಬಿಡುಗಡೆ ಮಾಡಿದಂತಹ 2023 ತೃತೀಯ ಭಾಷೆ ಹಿಂದಿ ಪರೀಕ್ಷೆಯ ಮಾದರಿ ಉತ್ತರಗಳನ್ನು ನಾವೇನು ಮಾಡ್ತಾಯಿದ್ದೀವಪ್ಪ ಅಂದರೆ ಈಗ ಡಿಸ್ಕಸ್ ಮಾಡ್ತಾಯಿದ್ದೀವಿ. ಹಾಗಾದರೆ ಒಂದೊಂದಾಗಿ ಡಿಸ್ಕಸ್ ಮಾಡ್ತಾ ಹೋಗೋಣ. ಇದು ಸ್ಕೀಮ್ ಆಫ್ ಇವ್ಯಾಲ್ಯೂಯೇಷನ್ನು. ಟೀಚರ್ಸ್ ಪೇಪರ್ ಚೆಕ್ ಮಾಡಬೇಕಾದ್ರೆ ಇದೇ ಕೀ ಆನ್ಸರ್ಗಳನ್ನು ಫಾಲೋ ಮಾಡಿ ನಿಮ್ಮ ಪೇಪರ್ಸ್ಗಳನ್ನು ಚೆಕ್ ಮಾಡಿರ್ತಾರೆ. ಅದಕ್ಕೆ ಈ ಪ್ರಕಾರವಾಗಿ ನೀವೇನಾದರೂ ಆನ್ಸರ್ಸ್ ಬರೆದಿದ್ರೆ ಡೆಫಿನೆಟಾಗಿ ಅಂಕ ಬರಲೇಬೇಕು. ನೀವು ರಿವ್ಯಾಲ್ಯೂಯೇಷನ್ಗೆ ಹಾಕೋವಾಗೂ ಈ ಕೀ ಆನ್ಸರ್ಗಳನ್ನು ನೋಡ್ಕೊಂಡಿದ್ದೇ ಆದರೆ ತುಂಬ ಹೆಲ್ಪ್ಫುಲ್ ಆಗುತ್ತೆ. ನಂಗೆ ಮಾರ್ಕ್ಸ್ ಬರುತ್ತೋ ಇಲ್ವೋ ಅನ್ನೋದನ್ನು ತಿಳ್ಕೊಳ್ಳಿಕ್ಕೆ ಸಹಾಯ ಆಗುತ್ತೆ. ಆಮೇಲೆ ಮುಂದಿನ ಬ್ಯಾಚ್ 2024ರ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳಿಗೆ ಇದೊಂದು ಮಾದರಿ ಪ್ರಶ್ನೆ ಪತ್ರಿಕೆ ಮತ್ತು ಉತ್ತರಗಳು ಗುರುತಿರಲಿ ಅನ್ನುವಂಥ ದೃಷ್ಟಿಯಿಂದ ಈ ಪ್ರಶ್ನೆ ಪತ್ರಿಕೆ ಏನೇನು ಮಾಡ್ತಾಯಿದ್ದೀನಪ್ಪ ಅಂದರೆ ಬಿಡಿಸ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ಹಾಗಾದರೆ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಮಾಡೋಣ. ಆಲ್ರೆಡಿ ಕನ್ನಡ ಮತ್ತು ಸಮಾಜ ವಿಜ್ಞಾನಕ್ಕೆ ಆನ್ಸರ್ಗಳನ್ನು ಹಾಕಿದ್ದೀನಿ. ನಿಮ್ಮ ಫ್ರೆಂಡ್ಸ್ಗೆ ಶೇರ್ ಮಾಡುವಂಥ ಕೆಲಸ ಮಾಡಿರಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ, ಜ್ಞಾನ ಶಬ್ದ ಕಾ ವಿಲೋಮ ರೂಪ ಹೈ. ಜ್ಞಾನ ಈ ಶಬ್ದದ ವಿರುದ್ಧಾರ್ಥಕ ಪದವನ್ನು ಕೇಳಿದ್ದಾರೆ. ಹಾಗಾದರೆ ಆಪ್ಷನ್ ಬಿ ಅಜ್ಞಾನ. ಆಪ್ಷನ್ ಬಿನು ಅಜ್ಞಾನ. ಇನ್ನು ನೆಕ್ಸ್ಟ್ ಕ್ವಶನ್ನು, ಬಹನ್ ಶಬ್ದ ಕಾ ಪುಲ್ಲಿಂಗ ರೂಪ. ಬಹನ್ ಪುಲ್ಲಿಂಗ ರೂಪ ಏನಪ್ಪ ಅಂದರೆ ಭಾಯಿ. ಆಪ್ಷನ್ ಡಿ ಭಾಯಿ ಸರಿಯಾದ ಉತ್ತರ. निम्नलिखित में से बहुवचन शब्द है. निम्नलिखित में से बहुवचन, कहानी एकवचन, कहानियाँ बहुवचन, किताब किताबें बहुवचन, कपड़ा कपड़े ಅಥವಾ ಕಪಡೋ ಅಂತ ನಾವು ಬಳಸ್ತೀವಿ. ಹಾಗಾದರೆ ಪೈಸೆ ಅನ್ನೋದು ಪೈಸಾ ಪೈಸೆ ಬಹುವಚನ ರೂಪಿದೆ. ಆಪ್ಷನ್ ಸಿ ಏನಪ್ಪ ಅಂದರೆ ಸರಿಯಾದ ಉತ್ತರ. ಇನ್ನು निम्नलिखित में से प्रथम प्रेरणार्थक क्रियारूप है. प्रथम प्रेरणार्थक क्रियारूप ಯಾವುದಪ್ಪ ಅಂದರೆ ಆಪ್ಷನ್ ಎ ಗಿರಾನ. ಹೌದಾ, ಗಿರಾನ. नेक्स्ट, परोपकार शब्द में संधि है. परोपकार शब्द में संधि ಯಾವ ಸಂಧಿ ಇದೆ? ಆಪ್ಷನ್ ಸಿ ಗುಣ ಸಂಧಿ ಇದೆ. नेक्स्ट, राजमहल शब्द का समास है. ರಾಜಮಹಲ್ ಯಾವುದಪ್ಪ ಅಂದರೆ ತತ್ಪುರುಷ ಸಮಾಸ. ಆಪ್ಷನ್ ಬಿ ಸರಿಯಾದ ಉತ್ತರ. नेक्स्ट, मोटार उसके ऊपर से निकल गई. वाक्य में प्रयुक्त विराम चिन्ह. ಹೌದಾ, ಯಾವ ಚಿಹ್ನೆ ಇದೆಪ್ಪ ಅಂದರೆ ವಿಸ್ಮಯಾದಿ ಬೋಧಕ. ವಿಸ್ಮಯಾದಿ ಬೋಧಕ ಆಪ್ಷನ್ ಎ ಸರಿಯಾದ ಉತ್ತರ. ವಿಸ್ಮಯಾದಿ ಬೋಧಕ. ನೆಕ್ಸ್ಟ್, ದೇಶ ಕೋ ತುಮ್ ಪರ್ ಗರ್ವ ಹೈ. ಆಪ್ಷನ್ ಡಿ ಏನಪ್ಪ ಅಂದರೆ ಸರಿಯಾದ ಉತ್ತರ. ತುಮ್ ಪರ್ ಗರ್ವ ಹೈ ಇಲ್ಲಿ ಬರ್ತದೆ. ನೆಕ್ಸ್ಟ್, ಈಗ ಮೊದಲನೇ ಶಬ್ದಕ್ಕೆ ಸಂಬಂಧಿಸಿದಂತೆ ಎರಡನೇ ಶಬ್ದವನ್ನು ಕೊಡಲಾಗಿದೆ. ಹಾಗಾದರೆ ಮೂರನೇ ಶಬ್ದಕ್ಕೆ ಸಂಬಂಧಿಸಿದಂಥ ನಾಲ್ಕನೇ ಶಬ್ದವನ್ನು ನೀವೇನು ಮಾಡಬೇಕಂದ್ರೆ ಬರೀಬೇಕು. ಹೌದಾ, ಹಾಗಾದರೆ सक्सेना परिवार का मालिक धीरज सक्सेना. रोबोट कंपनी का मालिक रोबोजीत. ಯಾರು? रोबोजीत. कुवेंपु ज्ञानपीठ प्रशस्ति पुरस्कृत. हौदा, ज्ञानपीठ से पुरस्कृत. डॉक्टर CNR राव. हौदा, भारत रत्न से पुरस्कृत. टोली का नाम बाल शक्ति. टोली का मुखिया मोहन. कृष्ण को चिढ़ाने वाला बलराम. कृष्ण को मनाने वाली यशोदा. आंसर यशोदा. निम्नलिखित प्रश्नों के उत्तर एक एक वाक्य में लिखिए ಅಂತ ಹೇಳಿದ್ದಾರೆ. 4 ಪ್ರಶ್ನೆ ಇದಾವೆ. टमाटो किसका आवश्यक अंग बन गया है? भोजन का. टमाटो भोजन का आवश्यक अंग बन गया है. बाल शक्ति टोली की तारीफ किसने की? कलेक्टर ने. बाल शक्ति टोली की तारीफ कलेक्टर ने की. कवि किसे प्रणाम कर रहे हैं? कवि भारत माता को अथवा मातृभूमि को प्रणाम कर रहे हैं. दिनकर जी के अनुसार आज की दुनिया कैसी है? विचित्र और नवीन है. दिनकर जी के अनुसार आज की दुनिया विचित्र और नवीन है. निम्नलिखित प्रश्नों के उत्तर 2-3 वाक्यों में लिखिए ಅಂತ ಹೇಳಿದ್ದಾರೆ. 2 ಅಂಕದ 8 ಪ್ರಶ್ನೆಗಳು, ಒಟ್ಟು 16 ಅಂಕಕ್ಕೆ. चप्पलों की चोरी होने पर ईमानदार डेलीगेट ने क्या सुझाव दिया? चप्पल एक जगह नहीं उतारनी चाहिए. एक चप्पल एक जगह, दूसरी चप्पल उससे 10 फीट दूरी पर उतरनी चाहिए ಅಂತ ಏನು ಮಾಡ್ತಾರಪ್ಪ ಅಂದರೆ ಸುझाव ಕೊಡ್ತಾರೆ. नेक्स्ट, धीरज सक्सेना ने घर में रोबोट रखने का निर्णय क्यों लिया? नौकर साधुराम
घायल होकर अस्पताल में भर्ती हो गया था। अंत साधुराम की जगह घर का काम करने के लिए रोबोट लाने का निश्चय किया। नेक्स्ट, लालिम और किंचा लालीदाम ने किन किन जानवरों से मुलाकात की? हाथी, सांप, भैंस और मछली। प्रेमचंद के अनुसार सेब का क्या महत्व है? रोज एक सेब खाने से डॉक्टर के पास जाने की ज़रूरत नहीं रहेगी। सेब केवल स्वास्थ्य की चीज़ नहीं, उसमें गुण भी है। क्वेश्चन नंबर 21, दिनकर जी के अनुसार मानव का सही परिचय क्या है? जो मानव दूसरे मानव के साथ आपसी ईर्ष्या द्वेष को छोड़कर प्रेम से भाईचारे के साथ रहता है, वही मानव है। बलराम कृष्ण के माता पिता के बारे में क्या कहता है? नंद और यशोदा गोरे हैं, लेकिन तुम्हारा शरीर क्यों काला है? तुम्हें यशोदा माँ ने जन्म नहीं दिया है, बल्कि मोल लिया है। शनि ग्रह के उपग्रहों के बारे में लिखिए। पहले शनि के 10 उपग्रह खोजे गए थे। पायोनियर तथा वायेंजर अंतरिक्ष यान की खोजबीन से और 7 उपग्रहों का पता चला। टाइटन शनि का सबसे बड़ा और दिलचस्प उपग्रह है। ಇದೇ ಕ್ವಶನ್ಗೆ ಒಂದು 6 ಟೈಪ್ ಕ್ವಶನ್ ಇದೆ. ಏನಪ್ಪ ಅಂದರೆ, ಶನಿ ಗ್ರಹ ಸೌರಮಂಡಲ का अत्यंत सुंदर ग्रह है कैसे ಅಂತ ಒಂದು क्वेश्चन ಕೇಳಿದ್ದಾರೆ. शनि ग्रह के चारों ओर सुंदर वलय है, वे स्पष्ट और विस्तृत है। ऐसा लगता है प्रकृति ने उसके गले में खूबसूरत हार डाल दिए हैं। सत्य की महिमा पाठ में किन किन महान व्यक्तियों का उल्लेख किया गया है? अथवा मीना मैडम ने कार्य शिविर में किन किन कार्यक्रमों का आयोजन किया था? मेरा फर्स्ट क्वेश्चन ಏನಿತ್ತಲ್ಲ ಯಾವುದು? सत्य की महिमा पाठ में किन किन महान व्यक्तियों का उल्लेख किया गया? आ क्वेश्चन आंसर्स राजा हरिश्चंद्र, राजा दशरथ, महात्मा गांधी, जॉन मैन्सफील्ड। इनमें से कोई 3 नाम लिखे तो 2 अंक। कविता वाचन, कविता रचना, नाटक प्रदर्शन, संभाषण कौशल, टेराकोट गुड़िया बनाना, इनमें से कोई 3 ಏನಪ್ಪ ಅಂದರೆ मीना मैडम ने कार्य शिविर में आयोजन किए कार्यक्रम है। इन निम्नलिखित प्रश्नों के उत्तर 3-4 वाक्यों में लिखिए। 3 मार्क्स क्वेश्चन, टोटल ಎಷ್ಟಪ್ಪ ಅಂದ್ರೆ 9 क्वेश्चन 27 मार्क्स के। लेखिका के प्रति गिल्लू की ममता का वर्णन कीजिए। ಇದು ರಿಪೀಟೆಡ್ ಕ್ವಶನ್. ನಾನು ಆಲ್ರೆಡಿ ಹಿಂದಿ ಕ್ವಶನ್ ಪೇಪರ್ ಐ ಥಿಂಕ್ ಪ್ರಿಪರೇಟ್ರಿ ಅಥವಾ 2022 ಎನ್ಯುವಲ್ ಬಿಡಿಸ್ಬೇಕಾದ್ರೆ ಇದು ಬಂದಿತ್ತು. गिल्लू हमेशा लेखिका के समीप रहना पसंद करता था। लेखिका की गैर हाजिरी में बहुत उदास रहता था, तब काजू भी कम खाता था। उनकी अस्वस्थता में तकिए पर सिरहाने बैठकर अपने नन्हे नन्हे पंजों से उनके सिर और बालों को हौले हौले सहलाता था। जलालुद्दीन के व्यक्तित्व के परिचय दीजिए। जलालुद्दीन रामेश्वर के स्थानीय ठेकेदार थे। वे शिक्षित थे, अधिक सामान्य ज्ञान रखते थे, पूरे इलाके में अंग्रेजी लिखने वाले एकमात्र व्यक्ति थे। कलाम को हमेशा शिक्षित व्यक्ति, वैज्ञानिक खोज, समकालीन साहित्य और चिकित्सा विज्ञान की उपलब्धियों के बारे में बताते थे। कलाम के व्यक्तित्व निर्माण में इनका पात्र प्रमुख है। सोशल नेटवर्किंग एक क्रांतिकारी खोज है, कैसे स्पष्ट कीजिए। सोशल नेटवर्किंग ने दुनिया भर के लोगों को एक जगह पर लाकर खड़ा कर दिया है। इसके कई साइट्स होते हैं, फेसबुक, आर्कट, ट्विटर आदि। इनके द्वारा देश विदेश के लोगों की रहन सहन, वेशभूषा, खान पान के अलावा संस्कृति, कला आदि विषयों को जान सकते हैं। एवरेस्ट की चोटी पर पहुंचकर बचेंद्री ने क्या क्या किया, विवरण कीजिए। चोटी पर पहुंचने के बाद खड़े होने के लिए सुरक्षित जगह बना ली, घुटनों के बल पर बैठी, बर्फ पर अपने माथे को लगाकर सागर माथे के ताज को चुंबन किया,
हनुमान चालीसा और दुर्गा माँ के चित्र को लाल कपड़े में लपेट कर पूजा करके बर्फ में दबा दिया। अंग दोरजी के प्रति आदर भाव से झुकी। कर्नाटक के प्राकृतिक सौंदर्य के वर्णन कीजिए। कर्नाटक की प्राकृतिक सुषमा नयन मनोहर है। पश्चिम में विशाल अरबी समुद्र है। दक्षिण में उत्तर के छोर तक पश्चिम घाट है। दक्षिण में नीलगिरी पर्वतमालाएं शोभायमान है। कर्नाटक चंदन का आगर है। यहाँ अनेक नदियाँ और जलप्रपात है। कविता में मातृभूमि के प्राकृतिक सौंदर्य का वर्णन कैसे किया है बताइए। मातृभूमि के खेत हरे भरे सुशोभित है। यहाँ के वन उपवन फल फूलों से समृद्ध है। जमीन के अंदर अपार खनिज संपत्ति है। कविता के आधार पर समय के महत्व को समझिए। समय अनमोल है। ईश्वर द्वारा मनुष्य को प्राप्त अनुपम धन है। समय को व्यर्थ नहीं गंवाना चाहिए। बीता हुआ समय वापस नहीं मिलता। समय का सदुपयोग करने वालों को ही सफलता प्राप्त होती है। निम्नलिखित दोहे का भावार्थ अपने शब्द में लिखिए। मुखिया मुख सो चाहिए खान पान को एक, पालय पोषय सकल अंग तुलसी सहित विवेक। तुलसीदास ने मुखिया के लक्षणों के बारे में बताते हुए मुखिया को मुख की तरह होने चाहिए। मुंह अकेला खाता है। शरीर के सभी अंगों का समान रूप से विकास होता है। वैसे ही मुखिया को समाज के सभी अंगों के विकास के लिए सदा काम करना चाहिए। गद्यांश का अनुवाद कन्नड़ या अंग्रेजी में कीजिए। ನೋಡ್ರಿ ಇಲ್ಲಿ ಹಿಂದಿಯಲ್ಲಿ ಒಂದೆರಡು ಲೈನ್ ಕೊಟ್ಟಿರ್ತಾರೆ. ಈ ಎರಡು ಲೈನ್ಗಳನ್ನು ಕನ್ನಡ ಮೀಡಿಯವರು ಕನ್ನಡ ಮೀಡಿಯಮ್ಗೆ ಟ್ರಾನ್ಸ್ಲೇಟ್ ಮಾಡಬೇಕು. ಆಮೇಲೆ ಯಾರು ಇಂಗ್ಲೀಷ್ ಮೀಡಿಯಮಲ್ಲಿ ಥರ್ಡ್ ಲ್ಯಾಂಗ್ವೇಜ್ ಹಿಂದಿ ಅಭ್ಯಾಸ ಮಾಡ್ತಿರ್ತಾರೆ ಅವ್ರು ಇಂಗ್ಲೀಷ್ಗೆ ಟ್ರಾನ್ಸ್ಲೇಟ್ ಮಾಡಬೇಕು. ಹಾಗಾದರೆ ಪ್ರಕೃತಿ ಹಮಾರಿ ಮಾತಾ ಹೇ, ಹೌದಾ? ಪ್ರಕೃತಿ ಹಮಾರಿ ಮಾತಾ ಹೇ ಇದನ್ನು ಕನ್ನಡಕ್ಕೆ ಟ್ರಾನ್ಸ್ಲೇಟ್ ಮಾಡಿದಾಗ ಪ್ರಕೃತಿ ನಮ್ಮ ತಾಯಿ. इसलिए हमें प्राकृतिक संपत्ति का सदुपयोग करना चाहिए. ಆದ್ದರಿಂದ ನಾವು ಪ್ರಾಕೃತಿಕ ಸಂಪತ್ತನ್ನು ಸದ್ಬಳಕೆ ಮಾಡಬೇಕು. अपने पर्यावरण को स्वच्छ रखना हमारा कर्तव्य है. ನಮ್ಮ ಪರಿಸರವನ್ನು ಸ್ವಚ್ಛವಾಗಿಟ್ಟುಕೊಳ್ಳುವುದು ನಮ್ಮ ಕರ್ತವ್ಯವಾಗಿದೆ. ಇದು ಕನ್ನಡ ಮೀಡಿಯಮ್ ಅವ್ರಿಗೆ ಥರ್ಡ್ ಲ್ಯಾಂಗ್ವೇಜ್ ಹಿಂದಿ ಇದ್ದಾಗ. ಇನ್ನು ಇಂಗ್ಲೀಷ್ ಮೀಡಿಯಮ್ ಅವ್ರಿಗೆ प्रकृति हमारी माता है, नेचर इज़ अवर मदर, इसलिए हमें प्राकृतिक संपत्ति का सदुपयोग करना चाहिए. सो वी शुड यूज़ द नेचुरल रिसोर्सेज इन अ करेक्ट वे. अपने पर्यावरण को स्वच्छ रखना हमारा कर्तव्य है. इट इज़ आवर ड्यूटी टू कीप आवर नेचर क्लीन. निम्नलिखित प्रश्नों के उत्तर 5-6 वाक्यों में लिखिए. राजकिशोर की दया गुण और सेवा भाव का वर्णन कीजिए. राजकिशोर मजदूरों के नेता थे. गरीबों की मदद करते थे. बसंत की मदद करने के उद्देश्य से छलनी खरीदते हैं. घायल बसंत की सहायता करने के लिए खुद झोपड़ी तक जाते हैं. डॉक्टर को बुलाते हैं. चिकित्सा का सारा खर्च खुद देख लेते हैं. वे एक दयालु नेता थे. इधर क्वेश्चन के 6 टाइप क्वेश्चन ಇದೆ. बसंत एक स्वाभिमानी और ईमानदार लड़का है, कैसे स्पष्ट कीजिए. बसंत मेहनत करके अपने छोटे भाई के साथ ईमानदारी से जी रहा था, बिना छलनी लिए. जब राजकिशोर पैसे देने जाते हैं उसे भीख मांगकर इनकार करते हैं. यह उसका स्वाभिमान है. मोटर दुर्घटना के बाद होश आते ही राजकिशोर के छुट्टे पैसे प्रताप के हाथों भेजता है. यह उसकी ईमानदारी है. निम्नलिखित कवितांश को पूर्ण कीजिए. असफलता भागो तुम रिपीटेड ಇದು ಕೂಡ ಯಾವುದು ಮೇ ಬಿ ಪ್ರಿಪರೇಟ್ರಿ ಆರ್ 2022 ಆ್ಯನ್ಯುವಲ್ ಕ್ವಶನ್ ಪೇಪರ್ಲಿ ಎರಡರಲ್ಲಿ ಯಾವುದಾದ್ರೂ ಒಂದರಲ್ಲಿ ಇದು ಕಂಪಲ್ಸರಿ ಬಂದಿದೆ. ಹಾಗಾದರೆ ಏನಿದೆ ಪದ್ಯ. असफलता एक चुनौती है, इसे स्वीकार करो. क्या कमी रह गई देखो और सुधार करो.
जब तक न सफल हो नींद चैन को त्यागो तुम, संघर्ष का मैदान छोड़कर मत भागो तुम. ಇನ್ಸ್ಪಿರೇಷನಲ್ 4 ಲೈನ್ಸ್ ಇದೆ ಅದು. नेक्स्ट गद्यांश ध्यानपूर्वक पढ़कर प्रश्न के उत्तर लिखिए ಅಂತ ಕೇಳಿದಾರ. विवेकानंद रोज व्यायाम करते थे, इसलिए उनका शरीर स्वस्थ और सुंदर था. उनकी बुद्धि प्रखर थी, वे मातृ मृदुभाषी थे. बचपन से ही उनका झुकाव धर्म और दर्शन की ओर था. भगवद गीता उनकी प्रिय पुस्तक थी, जिसे वे रोज पढ़ते थे. ईश्वर को देखने की प्रबल आकांक्षा बचपन से ही उनके मन में थी. विवेकानंद के अनुसार नास्तिक वह है जो अपने ऊपर विश्वास नहीं करता. विवेकानंद का शरीर कैसा था? स्वच्छ और स्वस्थ और सुंदर था. विवेकानंद रोज कौन सी पुस्तक पढ़ते थे? विवेकानंद रोज भगवद गीता पढ़ते थे. विवेकानंद जी का प्रबल आकांक्षा क्या थी? ईश्वर को देखने की विवेकानंद जी का प्रबल आकांक्षा था. विवेकानंद के अनुसार नास्तिक कौन है? विवेकानंद के अनुसार नास्तिक वह है जो अपने ऊपर विश्वास नहीं रखता, वो नास्तिक है. नेक्स्ट, दिए गए संकेत बिंदुओं को आधार पर 12 से 15 वाक्यों में किसी एक विषय पर निबंध लिखिए. ग्राम सुधार प्रस्तावना ಅದನ್ನು ನಾವು ಪೀಠಿಕೆ ಅಂತ ಕರಿತೀವಿ. गाँवों की समस्या, गाँवों को सुधारने के लिए सुझाव, उपसंहार. ಹೌದಾ, ಪ್ರತಿಯೊಂದಕ್ಕೂ ಅಂಕ ಇರ್ತದೆ. ಇನ್ನು ಜನಸಂಖ್ಯಾ ಸಮಸ್ಯೆ ಸಮಾಧಾನ, ಇದಕ್ಕೂ ಏನು ಪೀಠಿಕೆ ಪ್ರಸ್ತಾವನಾ, जनसंख्या वृद्धि के कारण और परिणाम, ಪರಿಹಾರೋಪಾಯ, ಉಪಸಂಹಾರ. ಇನ್ನು ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯ, ಇದರ ಬಗ್ಗೆನು ಪ್ರಸ್ತಾವನಾ, ವಿಷಯ ಪ್ರವೇಶ, ಕರ್ನಾಟಕ की ವಿಶೇಷತಾएं, ಉಪಸಂಹಾರ. ಹೌದಾ, ಪ್ರಸ್ತಾವನೆಗೆ 1 ಅಂಕ, ವಿಷಯ ವಿಸ್ತಾರಕ್ಕೆ 2 ಅಂಕ, ಉಪಸಂಹಾರಕ್ಕೆ 1 ಅಂಕ. ಟೋಟಲ್ ಎಷ್ಟು? 4 अंक. निम्नलिखित विषय के बारे में पत्र लिखिए. अपने घर में मनाए गए हर घर तिरंगा कार्यक्रम के बारे में वर्णन करते हुए अपने मित्र को पत्र लिखिए. ಹೌದಾ, ಹಾಗಾದರೆ ಇದನ್ನು ಬರಿಬೋದು, ಅಥವಾ कोई सकारण देते हुए अपने मुख्य अध्यापक के नाम छुट्टी का पत्र लिखिए. ಹಾಗಾದರೆ ಪತ್ರ ಲೇಖನ, ಆಮೇಲೆ ಪಾರಿವಾರಿಕ ಪತ್ರ, ಪ್ರೇಷಕ का पता वह दिनांक, ಪ್ರೇಷಕ ಕಳಿಸೋರು ಹೆಸರು ಮತ್ತು ದಿನಾಂಕಕ್ಕೆ ಅರ್ಧ ಅಂಕ. ಸಂಬೋಧನಾ ಏವಂ ಅಭಿವಾದನ್ 1 ಅಂಕ. ವಿಷಯ ವಸ್ತು, ನೀವೇನು ವಿಷಯವನ್ನು ಮಂಡಿಸ್ತಿರಲ್ಲ ಅದಕ್ಕೆ 2.5 ಅಂಕ. ಪತ್ರವನ್ನು ಸಮಾಪ್ತಿಗೊಳಿಸ್ತಿರಲ್ಲ ಅದಕ್ಕೆ ಅರ್ಧ ಅಂಕ. ಪತ್ರ ಪಾನೆ ವಾಲೆ ಕಾ ಪತಾ, ಯಾರಿಗೆ ಕಳಿಸ್ಬೇಕಾಗಿದ್ದಿಲ್ಲ ಅವ್ರ ಅಡ್ರೆಸ್ ಹಾಕಿದ್ರೆ ಅದಕ್ಕೆ ಅರ್ಧ ಅಂಕ. ಹೌದಾ, ಟೋಟಲ್ ಎಷ್ಟು? 5 अंक. नेक्स्ट, व्यवहारिक पत्र, प्रेषक का पता अर्धा अंक, पत्र पाने वाले का पता अर्धा अंक, विषय अर्धा अंक, संबोधना अर्धा अंक, ವಿಷಯ ವಸ್ತು 2.5 ಅಂಕ, ಸಮಾಪ್ತಿ ಅರ್ಧ ಅಂಕ. ಇಷ್ಟು ಏನಪ್ಪ ಅಂದರೆ 2023ರ ವಾರ್ಷಿಕ ಹಿಂದಿ ಪರೀಕ್ಷೆಯ ಪ್ರಶ್ನೆ ಪತ್ರಿಕೆಯ ಮಾದರಿ ಉತ್ತರಗಳು. ಇದನ್ನು ಸ್ಕೀಮ್ ಆಫ್ ಇವ್ಯಾಲ್ಯೂಯೇಷನ್ ಅಂತ ಹೇಳಿದ್ದೀನಿ. ಪೇಪರ್ ಚೆಕ್ ಮಾಡೋರು ಈ ಕೀ ಆನ್ಸರ್ಗಳನ್ನು ಆಧಾರವಾಗಿಟ್ಕೊಂಡು ನಿಮ್ಮ ಪೇಪರನ್ನು ಚೆಕ್ ಮಾಡ್ತಾರೆ. ಇದು ಮುಂದಿನ ಬ್ಯಾಚ್ನವ್ರಿಗೆ ಹೆಲ್ಪ್ಫುಲ್ ಆಗಲಿ. ಆಮೇಲೆ ಈ ಬ್ಯಾಚಿನ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳು ಕೀ ಆನ್ಸರ್ ನೋಡ್ಕೊಳ್ಳಿಕ್ಕೆ, ಟೀಚರ್ಸ್ಗೆ ವ್ಯಾಲ್ಯೂಯೇಷನ್ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಈ ಎಲ್ಲ ದೃಷ್ಟಿಗಳಿಂದ ಹೆಲ್ಪ್ಫುಲ್ ಆಗಲಿ ಅನ್ನೋಂಥ ದೃಷ್ಟಿಯಿಂದ ನಾನೇನು ಮಾಡಿದೆ ಅಂದರೆ ಈ ವಿಡಿಯೋನ ಪ್ರಿಪೇರ್ ಮಾಡಿದೆ. ಹೋಪ್ಫುಲಿ ಇದು ಯೂಸ್ಫುಲ್ ಅನಿಸುತ್ತೆ ಅಂತ ಅನ್ಕೋತೀನಿ. ನಿಮ್ಮ ಫ್ರೆಂಡ್ಸ್ಗೂ ಅವಶ್ಯಕತೆ ಇರೋರಿಗೂ ಶೇರ್ ಮಾಡಿರಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಥ್ಯಾಂಕ್ ಯು ಸೋ ಮಚ್.